ओके, कुठून? भारताच्या संचित निधीतून खर्च करण्यासंबंधीचं. ओके. तर या संचित निधीतून खर्च करण्यासाठी जे विधेयक मांडलं जातं, त्याच्यासाठी पहिल्यांदा राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते. ओके. शिवाय कलम 2 नुसार आणि कलम 2 आणि कलम 3 नुसार जे बदल करायचे आहेत, म्हणजे कलम 2 नुसार नवीन राज्य स्थापन करण्यासंबंधीचं विधेयक असेल किंवा कलम 3 नुसार राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्यासंबंधीचं विधेयक असेल, तर ह्या दोन्हींसाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते. ओके. सेम जसं भारताच्या संचित निधीतून खर्च करण्यासंबंधीचं विधेयक आहे, तसंच राज्यांच्या संचित निधीतून राज्यांसाठी खर्च करायचं जे विधेयक आहे, तर त्याच्यासाठी राज्यपालाची पूर्व परवानगी आवश्यक असते. आता कलम 2 आणि कलम 3 चा राज्यपालाला लागू असेल का? तर नाही. कारण हा जो निर्णय आहे, तर तो पूर्ण केंद्रीय पातळीवर घेतला जातो. त्याच्यामुळं ती संबंधित तरतूद इकडे लागू होत नाही. मात्र दुसऱ्या काही गोष्टी आहेत, दुसरी काही विधेयक आहेत, की जी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीसाठी राखून ठेवली जाणं हे राज्यपालांचं कर्तव्य बनतं. ओके. मग कुठल्या प्रकारची विधेयकं हे राज्यपाल राष्ट्रपतींसाठी राखून ठेवतात? तर पहिलं म्हणजे राज्याच्या हायकोर्टचे स्थान धोक्यात आणणारं विधेयक. राज्याच्या हायकोर्टचे स्थान धोक्यात आणणारं विधेयक. दुसरं म्हणजे घटनेतील तरतुदींच्या विरुद्ध असणारं विधेयक. घटनेतल्या तरतुदींच्या विरुद्ध असणारं विधेयक. तिसरं म्हणजे मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध असणारं विधेयक. ओके. चौथं, देशाच्या व्यापक हिताच्या विरोधी असणारं विधेयक. पाचवं, राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर महत्वाच्या विषयाबाबत असलेले विधेयक. ओके. आणि सहावं म्हणजे बघा, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे की घटनेचं कलम 31A जे आहे, ओके, कशाशी संबंधित आहे? तर ते मालमत्तेचं सक्तीनं अधिग्रहण करण्यासंबंधी आहे. तर या मुद्द्याशी संबंधित असणारं जे विधेयक आहे, तर ते सुद्धा राज्यपाल राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी राखून ठेवू शकतो म्हणजे त्याला ठेवणं त्याच्यावरती बंधनकारक आहे. ओके. बंधनकारकच आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा, अहवाल कोण सादर करतात? राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना कोण अहवाल सादर करतात? ओके. तर त्याच्यामध्ये कॅग, ओके, म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्याच्यानंतर UPSC आणि फायनान्स कमिशन व इतर हे जे लोक आहेत, तर ते सगळे राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करत असतात. आणि इकडे जर बघितलं स्टेटच्या बाबतीत राज्यपालांचं जर बघितलं, तर त्या संबंधित राज्याच्या संबंधीचा राज्याचा कॅगचा जो रिपोर्ट आहे, तर तो राज्यपालाला सादर केला जातो. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि राज्य वित्त आयोग, तर यांचा सुद्धा अहवाल हे राज्यपालांना सादर केला जातो. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सुशासन, प्रगती आणि शांततेसाठी नियम. तर आता कलम 240 अंतर्गत अशा पद्धतीचे नियम बनवण्याचा अधिकार आहे, तर तो राष्ट्रपतींना आहे. ओके. मग राष्ट्रपती कुठल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी नियम बनवू शकतात? तर अंदमान निकोबार, ओके, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव यांच्यासाठी. ओके. पॉंडिचेरीसाठी पण राष्ट्रपती नियम बनवू शकतात, पण कधी? ज्यावेळी पॉंडिचेरीची विधानसभा निलंबित किंवा विसर्जित असेल त्याच वेळी. ओके. मग कुठल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रपती नियम बनवू शकत नाहीत? तर वरून खाली जर आलं तर वरती येतं सगळ्यात वर लडाख, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि दिल्ली, या 3 केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रपतींना ही कृती करण्याचा अधिकार नाहीये. ओके. राज्यपालांना असा कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे न्यायिक अधिकार. ठीक आहे. तर मुद्दा म्हणजे कोणकोणत्या न्यायिक नियुक्त्या यांच्या मार्फत केल्या जातात? तर राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे चीफ जस्टिस आणि जे इतर न्यायाधीश आहेत, ओके, यांची नियुक्ती राष्ट्रपती स्वतः करतात. ओके. त्याच्यानंतर कलम 233 अंतर्गत राज्यपाल हे काय करतात? हायकोर्ट जजेसच्या नियुक्तीवेळी राष्ट्रपती राज्यपालांशी सल्लामसलत करतात किंवा विचारविनिमय करतात. ठीक आहे. मात्र हायकोर्ट जजेसला अपॉइंट करण्याचा अधिकार जो आहे, तर तो राष्ट्रपतींनाच आहे, राज्यपालांना नाहीये. फक्त त्यांच्याशी विचारविनिमय केले जाईल. ठीक आहे. आणि मग हायकोर्टशी विचारविनिमय करून राज्यपाल काय करू शकतात? जे जिल्हा न्यायाधीश आहेत, तर यांची नियुक्ती करू शकतात किंवा त्यांना पदोन्नती देऊ शकतात. ओके. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भातला जो अधिकार आहे, तर तो राष्ट्रपतींना आहे. आणि त्याच्या खाली ज्यावेळी जिल्हा पातळीवरचं जे न्यायालय आहे, तर तिथल्या जजेसना अपॉइंट करण्याचा जो अधिकार आहे, तर तो राज्यपालांना आहे. ठीक आहे. त्याच्याशिवाय हायकोर्ट आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यासोबत विचारविनिमय करून राज्याच्या न्यायिक सेवेतल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा कोणामार्फत केली जाते? तर राज्यपालांमार्फत केली जाते. ठीक आहे. फक्त जिल्हा न्यायाधीश वगळून. जिल्हा न्यायाधीश हे जे पद आहे, तर ते नियुक्तीनं भरलं जात नाही, तर ते पदोन्नतीनं भरलं जातं. ओके. ते एक्झाम घेऊन, म्हणजे आता स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन काय करतं? तर न्यायिक सेवेतल्या अधिकाऱ्यांची निवड करण्याचं काम करतं, शिफारस करतं त्यांची. आणि मग
त्यांची जी नियुक्ती आहे तर ते राज्यपालांमार्फत केली जाते. मात्र जिल्हा न्यायाधीशाचं जे पद आहे तर ते पदोन्नतीने भरलं जातं. SPSC द्वारे परीक्षेद्वारे भरलं जात नाही. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सल्ला घेण्याचा अधिकार. तर तो कलम 143 मध्ये दिलेला आहे. ओके. तर हे कलम लक्षात ठेवा. कलम 143 खूप महत्वाचं आहे. सल्ला घेण्यासंबंधीचा अधिकार आहे तो. तर कोणत्या प्रश्नांवरती राष्ट्रपती काय आपला सल्ला घेऊ शकतो? आपला म्हणजे सुप्रीम कोर्टचा सल्ला घेऊ शकतो. तर कायदा आणि संबंधित प्रश्नावरती. ओके. कुणाचा सल्ला? सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला. तर आता सल्ला सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना देतं. तर राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो का? तर बंधनकारक नसतो. राष्ट्रपतींवर सल्ला बंधनकारक नाहीये. ठीक आहे. आता शिक्षेमधले सवलतीचे अधिकार. आता ही कलम सुद्धा खूप महत्वाची आहेत बघा. ठीक आहे. तर राष्ट्रपतींना शिक्षेमध्ये सवलत देण्याचा अधिकार आहे तो कलम 72 नुसार आहे. सेम तोच अधिकार राज्यपालांना कलम 161 नुसार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा, तर गुन्ह्याबद्दल व्यक्तीला शिक्षेमध्ये माफी, पूर्ण माफी, शिक्षेमध्ये सूट, सवलत, शिक्षा कमी करणं यांसारख्या गोष्टी ज्या आहेत, ओके, सवलती ज्या आहेत तर ते राष्ट्रपती देऊ शकतात. सेम त्याच गोष्टी इकडे राज्यपाल सुद्धा करू शकतात. ठीक आहे. कालावधी कमी करणं, शिक्षा निलंबित करणं किंवा रद्द करणं हे अधिकार आहेत दोघांना सुद्धा. किंवा एका प्रकारची शिक्षा दुसऱ्या प्रकारच्या शिक्षेमध्ये काय करायची? रूपांतरित करायची. हे दोघांना अधिकार दिलेले आहेत. ओके. राष्ट्रपतींना जे दिलेले अधिकार आहेत तर ते केंद्रीय कायद्यांच्या संदर्भात आहेत आणि राज्यपालांना दिलेले अधिकार हे राज्याच्या कार्यकारी अधिकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही कायद्याविरुद्ध दिलेले आहेत. ओके. कोणत्याही कायद्याने दिलेल्या शिक्षेबद्दल आहेत. ठीक आहे. आता शिक्षेतील बाबतचे अधिकार कोणत्या कोर्टाविरुद्धच्या किंवा बाबीतील शिक्षांना लागू आहेत. ओके. तर बघा, लष्करी न्यायालय, केंद्रीय कायद्यांचे उल्लंघन केलेल्या शिक्षेच्या बाबतीत आणि देहदंडाची शिक्षा असणाऱ्या सर्व बाबतीमध्ये राष्ट्रपतींना हा अधिकार दिलेला आहे. लष्करी न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध सुद्धा राष्ट्रपती शिक्षेत सूट देऊ शकतात किंवा वरील पद्धतीनं ते स्ट्रक्चरिंग करू शकतात. ठीक आहे. का? कारण राष्ट्रपती स्वतः काय असतात? तर तिन्ही सेना दलांचे प्रमुख आहेत. या नात्याने ते शिक्षेत सूट देऊ शकतात. ओके. पण राज्यपालाला याच्यामध्ये एक मर्यादा घातलेली आहे बघा. राज्यपाल देहदंडाची जी शिक्षा आहे तर ती माफ करू शकत नाही. राज्यपाल देहदंडाची शिक्षा माफ करू शकत नाही. ओके. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. बाकी देहदंडाची शिक्षा सोडून बाकी सर्व शिक्षांमध्ये बदल करण्याचा, ती कमी करण्याचा किंवा सवलत देण्याचा, माफ करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. ओके. अधिकार जो आहे तर तो राज्यपालांना आहे. ओके. त्यानंतर इथं कंपॅरिझन दिलेलं आहे बघा, की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे क्षमा करण्याच्या अधिकारांचे प्रकार. ओके. तर हे प्रकार इथं दिलेले आहेत, की कुठल्या कुठल्या शिक्षांमध्ये कोण कोण माफी देऊ शकतं ते. ओके. तर व्हिडिओ पॉज करून फक्त चार्ट नोट डाउन करून ठेवा. चार्ट फारसा इम्पॉर्टंट नाहीये, पण तुमच्या माहितीसाठी मी इथं ऍड केलेला आहे. ओके. आता त्याच्यानंतर राष्ट्रपतीचा क्षमा करण्याचा जो अधिकार आहे तर तो स्पेसिफिकली आपण इथं बघणार आहोत. तर कलम 72 मध्ये हा अधिकार मेन्शन केलेला आहे, ते तर आपण इथं नोट डाउन करून ठेवलं. क्षमा करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार हा ज्युडिशरी पासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. ओके. ज्युडिशरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ओके. तर ह्या अधिकाराचं स्वरूप कसं आहे? तर कार्यकारी विभागीय अधिकार आहे तो. ठीक आहे. म्हणजेच काय? तर राष्ट्रपती एकटा व्यक्ती म्हणून त्याच्या संबंधीचा निर्णय घेऊ शकत नाही. तर राष्ट्रपतींना जो काही निर्णय घ्यायचा आहे तर तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो. ठीक आहे. तर या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती अपिलाचं न्यायालय म्हणून काम करत नाहीत. ही गोष्ट महत्वाची आहे बघा. अपिलाचं न्यायालय म्हणून काम करू शकत नाहीत म्हणजे काय? तर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली म्हणून तो राष्ट्रपतीकडे दयेसाठी अपील करू शकत नाही. ओके. तर प्रत्येक खटलाच राष्ट्रपतींकडे शिक्षेसाठी सॉरी माफीसाठी येतो असा त्याचा अर्थ होत नाहीये. ठीक आहे. तर हा अधिकार देण्यामागे दोन उद्देश आहेत. कुठले दोन उद्देश आहेत? तर कायदा लागू करताना ज्युडिशरी कडून जी एखादी चूक होते, ओके, शिक्षा देण्यामध्ये, तर त्या चुकीसाठी काय केलं पाहिजे? तर एखादा एक मार्ग ठेवला पाहिजे ती दुरुस्त करण्यासाठी. ओके. आणि दुसरं म्हणजे ज्या शिक्षा कडक वाटतात तर त्या शिक्षेतून सूट देणे. ठीक आहे. तर या दोन उद्देश राष्ट्रपतीला ह्या माफीचा अधिकार देण्यामागे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सुप्रीम कोर्टद्वारा विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या क्षमादानाच्या अधिकारांचं परीक्षण केलेलं आहे आणि काही तत्वांची मांडणी केलेली आहे. मग काय तत्व आहेत ही? तर दयेचा अधिकार हा स्वेच्छाधिकार नाहीये. राष्ट्रपती जो काही दयेचा अधिकार त्यांना मिळालेला आहे, तर ते त्यांचा स्वेच्छाधिकार नाहीये. तो त्यांना कॅबिनेटच्या सल्ल्यानेच वापरावा लागतो. ते मनाने कुणालाही माफी देऊ शकत नाहीत किंवा कुणाची माफी फेटाळू शकत
नाही. ठीक आहे. शिवाय दया करण्याची जी विनंती आहे, तर ती तोंडी करता येणार नाही. ती कशी असावी? लेखी असली पाहिजे. ओके. शिवाय राष्ट्रपती पुराव्याचं पण पुनर्परीक्षण करू शकतो. पुराव्याचं पुनर्परीक्षण करू शकतो आणि राष्ट्रपतींद्वारे दिलेल्या आदेशाची त्यानं कारणं देणं आवश्यक नाही. ओके. कुणीही राष्ट्रपतींना त्याच्या संबंधीची कारणं विचारू शकत नाही, की त्यांनी का माफी दिलेली आहे ती. ठीक आहे. तर राष्ट्रपतींच्या या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाद्वारा महत्त्वाची तत्त्व घालून देण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तर अधिकाराचं न्यायिक पुनर्विलोकन होत नाहीये. अधिकाराचं न्यायिक पुनर्विलोकन होत नाही. अपवाद काय आहे बघा, की निर्णय मनमानी पद्धतीने घेतलेला आहे, वाईट हेतूने घेतलेला आहे किंवा अतार्किक किंवा पक्षपाती पद्धतीने घेतलेला आहे. अशा कंडिशनमध्ये मात्र राष्ट्रपतीच्या या अधिकाराचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं. ठीक आहे. आता एकदा जर दयेचा अर्ज एखाद्या व्यक्तीचा फेटाळून लावला राष्ट्रपतीने, तर परत तो अर्ज मान्य केला जात नाही. एकदा फेटाळला म्हणजे फेटाळला. मग त्या व्यक्तीची जी शिक्षा आहे, ती शिक्षा कायम राहते. ठीक आहे. आता राष्ट्रपतीचे परराष्ट्र अधिकार काय आहेत बघा. तर कुठलाही आंतरराष्ट्रीय करार असेल किंवा जो तह असेल, तर तो राष्ट्रपतीच्या नावानेच चालतो. कारण भारताचा जो प्रमुख आहे, तर तो राष्ट्रपती आहे, पंतप्रधान नाहीये. ओके. म्हणजे जो कार्यकारी प्रमुख आहे किंवा जो काय असं म्हणू आपण की घटनात्मक प्रमुख आहे तर तो कोण आहे? राष्ट्रपती आहे. वास्तववादी प्रमुख जर म्हणलं आपण तर तो मात्र पंतप्रधान आहे. ठीक आहे. तर संसदेच्या संमतीच्या अधीन राहूनच राष्ट्रपतींना हे अधिकार वापरावे लागतात. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय मंचावर तो भारताचं प्रतिनिधित्व करतो. मग कुठल्या प्रकारच्या परराष्ट्र नेमणुका तो करत असतो? तर भारताचे राजदूत असतील, काही राजनैतिक अधिकारी असतील. ओके. तसंच अन्य देशांचे राजदूत, अन्य देशांचे राजनैतिक अधिकारी यांच्या नियुक्तींना सुद्धा मान्यता देण्याचे काम हा राष्ट्रपतीच करत असतो. ठीक आहे. आता राष्ट्रपतीचे लष्करी अधिकार कोणकोणते आहेत बघा. तर कोर्ट मार्शल बाबत राष्ट्रपतींना सर्व अधिकार दिलेले आहेत. कोर्ट मार्शल बाबत. ओके. राष्ट्रपती 3 प्रकारच्या आणीबाणी घोषित करू शकतात. आपण आणीबाणी चॅप्टरमध्ये हा गोष्ट म्हणजे हा जो मुद्दा आहे तर तो बघितलेला आहे. ठीक आहे. युद्ध, शांतता यांचे जे निर्णय आहे तर ते राष्ट्रपतीच्या आदेशानुसारच काढले जातात. मात्र त्याला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता असते. ओके. तो तिन्ही सेना दलाचा सरसेनापती आहे. आपण बघितलंय कलम 51 कलम 52(3) नुसार तो तिन्ही सेना दलांचा प्रमुख आहे आणि याच नात्याने तो काय करतो? आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांच्या प्रमुखांची नियुक्ती सुद्धा करतो. ठीक आहे. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. राष्ट्रपतीचा नकार अधिकार. ओके. तर आता नकार अधिकार म्हणजे काय? तर एखादं विधेयक फेटाळण्याचा किंवा नाकारण्याचा जो अधिकार आहे त्याला म्हणतो आपण नकार अधिकार. ठीक आहे. म्हणजे नकाराधिकाराची जी तरतूद आहे तर ती 1935 च्या कायद्यामध्ये दिलेली आहे. 1935 चा कायदा. तर त्याला शब्द आहे व्हेटो. ओके. नकाराधिकारलाच काय म्हणतात? व्हेटो. व्हेटो हा लॅटिन शब्द आहे. ओके. ज्याचा अर्थ काय होतो? प्रतिबंध असा होतो. व्हेटो ह्याचा अर्थ काय होतो? प्रतिबंध. ठीक आहे. तर राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय विधेयकाचा कायदा बनत नाही. ओके. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय विधेयकाचा कायदा बनत नाही. हा अधिकार राष्ट्रपतीला देण्यामागे 2 उद्देश असतात. आता 2 उद्देश कुठले? तर संसदेने घाईघाईने किंवा पूर्ण विचार न करता कायदा करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसदेने घटनाबाह्य कायदा करू नये. घाईघाईने कायदा करू नये आणि घटनाबाह्य कायदा करू नये. तर भारतीय राष्ट्रपतीला उपलब्ध नसणारा नकार अधिकार तर तो आहे कुठला? क्वालिफाईड व्हेटो. कुठला आहे? क्वालिफाईड व्हेटो आहे. ओके. तर हा जो गुणात्मक नकार अधिकार आहे तर तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मात्र अवेलेबल आहे. भारताच्या राष्ट्रपतींना नाहीये. ठीक आहे. क्वालिफाईड व्हेटो कसा वापरला जातो? तर पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने ते विधेयक पारित केलं जातं आणि क्वालिफाईड व्हेटोवरती मात करता येते. ठीक आहे. आपण ज्यावेळी नकार अधिकाराचे प्रकार बघू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतील. ओके. त्याच्यामध्ये हे मुद्दे कव्हर होतीलच. ठीक आहे. आता राज्याच्या विधेयकांना संमती देण्याबाबतचं राज्यपालांच्या अधिकाराचं कलम तर ते कलम आहे 200. ठीक आहे. म्हणजे कलम 200 नुसार काय होतं? तर राज्यपालांना राज्याच्या विधेयकांना संमती देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता हे बघा, की संमतीचे प्रकार आपण बघणार आहोत आणि त्याच्यानुसारच आपण नकार अधिकार सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर नकार अधिकार येतील. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. याच्यावरती प्रश्न येतात. ठीक आहे. तर आता संसदेने विधेयक संमत करून पाठवल्यास त्यावर राष्ट्रपतींची प्रक्रिया. ओके. ज्यावेळी संसदेकडून म्हणजे लोकसभेत विधेयक पास होतं, राज्यसभेत पास होतं, त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे येतं तेव्हा राष्ट्रपतींना कोणते कोणते अधिकार उपलब्ध आहेत संबंधित विधेयकावर. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे की राष्ट्रपतींच्या संमतीचं कलम आहे 111. ओके. राज्यपालांच्या संमतीचं कलम किती होतं? 200 होतं. इथे 111 म्हणजे 89 चा फरक आलेला आहे. ओके. मग राष्ट्रपती काय करू शकतात? संबंधित विधेयकाला संमती देऊ शकतात. संमती राखून ठेवू शकतात किंवा विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. ठीक आहे. पुनर्विचारासाठी. तर अपवाद काय अपवाद? अपवाद त्याला आहे धनविधेयक.
लक्षात ठेवा, धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीने संसदेमध्ये मांडलं जातं. त्याच्यामुळं धनविधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. ओके. आपण कुठले कुठले विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीसाठी पाठवले जातात ते बघितलंय. कलम 2, कलम 3 आणि धनविधेयकाचं कलम 108 हे 3 विधेयकांसाठी राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीची आवश्यकता असते. ओके. आता ज्यावेळी राज्याच्या विधेयकांबाबत राज्यपालांना कुठले कुठले अधिकार आहेत बघा. कलम 200 मध्ये हा अधिकार दिलेले आहेत. एकतर ते विधेयकाला संमती देतील राज्य विधिमंडळाच्या, मान्यता राखून ठेवतील किंवा संमती राखून ठेवतील, संबंधित विधेयक पुनर्विचारासाठी पाठवतील. ओके. धनविधेयक सोडून सेम जी तरतूद राष्ट्रपतींना लागू होती तीच राज्यपालांना सुद्धा लागू आहे. ऑलरेडी आपण ती गोष्ट बघितलेली आहे. ओके. चौथी गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींच्या विचारार्थ एखादे विधेयक राखून ठेवणे. तर ते 6 प्रकार आपण बघितलेले होते की कुठले कुठले विधेयक हे राज्यपालांवर बंधनकारक असतं की जे राष्ट्रपतींसाठी राखून ठेवायचे. ओके. तर ही 6 प्रकारची विधेयक आहेत. तर ही विधेयक राज्यपालांवर बंधनकारक आहे की ते राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी राखून ठेवतील. ओके. तीच गोष्ट तिथं दिलेली आहे बघा. मग ह्याचा अपवाद आहे ते म्हणजे धनविधेयक आहे. ओके. ते आपण मगाशी इथं बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक जर राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवलं, तर त्याच्यावरती राष्ट्रपतींची प्रतिक्रिया काय होते? आता हा जो मुद्दा आहे बघा, की राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवणे, हाच मुद्दा परत इकडं नेऊन सेपरेटली एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. की ज्यावेळी एखाद्या राज्याचं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवलं जातं, तेव्हा त्या विधेयकावर राष्ट्रपतींना कुठले कुठले अधिकार असतात? तर त्या संबंधीचं कलम आहे कलम 201. ओके. राज्यपालांचं 200 होतं आणि त्याच्यानंतर 201 राष्ट्रपतींचं. ओके. मग राज्यपाल त्या राज्याच्या विधेयकावर काय करू शकतात? त्यांना संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. ओके. किंवा राज्यपालाला विधेयकाबाबत आदेश देऊ शकतात. ओके. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी हे विधेयक राष्ट्रपतींकडे जातं त्यावेळी राज्यपालांचा त्या विधेयकावरचा अधिकार समाप्त होतो. ठीक आहे. आता गोष्ट काय आहे बघा, की जर हे पहिल्या कॅटेगरी मधलं जे विधेयक आहे म्हणजे संसदेचं जे राष्ट्रपतींकडे आलेलं विधेयक आहे, तर त्याच्यामध्ये बघा, जर संसदेनं विधेयकामध्ये दुरुस्ती करून किंवा ते दुरुस्ती न करता जर ते विधेयक परत संमत केलं, तर त्याला संमती देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. ओके. कंडिशन नीट समजून घ्या. एखादं विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पण पाठवू शकतो. आता समजा ते विधेयक पुनर्विचारासाठी परत पार्लमेंटमध्ये आलं, तर पार्लमेंट काय करू शकतात? त्या विधेयकामध्ये दुरुस्ती करू शकतात किंवा दुरुस्ती करणार पण नाहीत. ती दुरुस्ती करून किंवा न करता ते विधेयक जर परत राष्ट्रपतींकडे पाठवलं संसदेने, तर त्या विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. ओके. आलं लक्षात. दुसरं राज्य विधिमंडळाचं विधेयक. सेम तीच कंडिशन आहे की राज्यपालांवरती संमती देणं काय आहे? बंधनकारक आहे त्या संबंधित राज्याच्या विधेयकावरती. पण इथं गंमत अशी आहे की जेव्हा राज्य विधिमंडळानं दुरुस्ती करून किंवा न करता संबंधित विधेयक परत राष्ट्रपतींकडे पाठवलं, जे पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे आलेलं होतं, ते परत पाठवलं, तर त्याला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. लक्षात आलं? तर हा फरक आहे ह्याच्यामध्ये. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर संबंधित विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नाहीये. कितीही वेळा राष्ट्रपती संबंधित राज्य विधिमंडळाचं विधेयक परत त्या राज्य विधिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवू शकतो. ठीक आहे. आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे की साध्या बहुमताने किंवा दुरुस्ती जी केली जाते ती दुरुस्ती साध्या बहुमताने केली जाईल किंवा विशेष बहुमताने, 2 प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यावरून आता आपल्याला हे नकार अधिकार बघायचे आहेत. तर भारताच्या राष्ट्रपतींना 3 नकार अधिकार उपलब्ध आहेत. पहिला आहे पूर्ण नकार अधिकार, ज्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट व्हेटो. दुसरा येतो तो म्हणजे निलंबनाचा नकार अधिकार, म्हणजे त्याला सस्पेन्सिव्ह व्हेटो म्हणतो. आणि तिसरा येतो प्रलंबनाचा नकार अधिकार, त्याला आपण पॉकेट व्हेटो म्हणतो. ठीक आहे. असे 3 नकार अधिकार आहेत. त्यातला पहिला आहे ऍब्सोल्यूट व्हेटो. जर समजा राष्ट्रपतींनी एखाद्या विधेयकावरती पूर्ण नकार अधिकार जर वापरला, तर संबंधित विधेयक रद्द होऊन जातं. संबंधित विधेयक काय होतं? रद्द होतं. समजा निलंबनाचा नकार अधिकार समजा राष्ट्रपतींनी वापरला, निलंबन म्हणजे सस्पेन्सिव्ह व्हेटो, म्हणजे काय करायचं? विधेयक परत काय करायचं? पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवायचं. त्याच्यासाठी हा व्हेटो वापरला जातो. ठीक आहे. मग आता समजा ते विधेयक संसदेकडे गेलं, तर संसद काय करेल? ते ते संबंधित विधेयकामध्ये दुरुस्ती करून किंवा न करता ते विधेयक परत राष्ट्रपतीकडे पाठवते. मग असं विधेयक परत ज्यावेळी राष्ट्रपतीकडे येतं, तेव्हा त्याला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. जी कंडिशन आपण इथं बघितली ती.
ओके, 30 इथं दिलेली आहे. मग हे परत पुनर्विचारार्थ पाठवण्यासाठी जो व्हीटो वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? सस्पेन्सिव्ह व्हीटो किंवा निलंबनात्मक नकार अधिकार. ओके. आता संसदेने दुरुस्ती करण्यासाठी वापरलेलं बहुमत कुठलं आहे? तर साधं बहुमत वापरलेलं आहे. कुठलं बहुमत आहे? साधं बहुमत. जर दुरुस्ती करायची असेलच तर, नसेल तर काय प्रश्न नाहीये. पण आता मगाशी आपण इथं वरती क्वालिफाईड व्हीटो बघितला होता बघा, क्वालिफाईड व्हीटो, की जो भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाहीये. मग क्वालिफाईड व्हीटो मध्ये कोणत्या प्रकारचं बहुमत वापरलं जातं? तर याच्याऐवजी फक्त विशेष बहुमत वापरलं जातं. ज्यावेळी राष्ट्रपती क्वालिफाईड व्हीटो वापरतात, तेव्हा त्याला ओव्हरकम करण्यासाठी संसद काय करेल? त्या विधेयकामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमत वापरते. ओके. पण क्वालिफाईड व्हीटो ऑलरेडी भारताच्या राष्ट्रपतींना उपलब्ध नाहीये. ठीक आहे. तर तो अमेरिकेच्या राष्ट्रपतीला उपलब्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा येतो तो म्हणजे प्रलंबनात्मक नकार अधिकार. विलंबनाचा नकार अधिकार आणि प्रलंबनाचा नकार अधिकार. लक्ष ठेवा, मराठी नावं लक्षात ठेवण्यापेक्षा इंग्लिश नावं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बायफर्केशन करणं बरंचसं सोपं जातं. ठीक आहे. तर प्रलंबनाच्या नकार अधिकारालाच काय म्हणतो आपण? पॉकेट व्हीटो म्हणतो. तर विधेयकाला मान्यता नाही किंवा नकारही दिला जात नाही. म्हणजे हो पण म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही. विधेयकाला मान्यता पण द्यायची नाही आणि नकार पण द्यायचा नाही. ओके. त्याला आपण काय म्हणतो? पॉकेट व्हीटो करणं. मग असं विधेयक आहे ते अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहतं. किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा अशी घटनेमध्ये कुठेही तरतूद केलेली नाहीये. ठीक आहे. मात्र आता हे जर पॉकेट व्हीटोचा जर अधिकार युएसच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात बघितला तर युएसच्या राष्ट्रपतींना 10 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो. किती दिवसांच्या? 10. म्हणजे काय? तर भारताच्या राष्ट्रपतींचा जो पॉकेट व्हीटो आहे तो अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या पॉकेट व्हीटो पेक्षा कसा आहे? जास्त विस्तृत आहे. कसा आहे? जास्त विस्तृत आहे. प्रलंबनाचा नकार अधिकार. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर काय डाऊट असेल, ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता वापर कधी केला जातो बघायचा ह्या नकार अधिकारांचा वापर. पहिला आपण ऍब्सोल्यूट व्हीटोचा वापर कधी केला जातो तर बघूया. तर खाजगी सदस्याने मांडलेलं जर एखादं विधेयक असेल तर त्याच्यावरती राष्ट्रपती ऍब्सोल्यूट व्हीटो वापरू शकतो. ओके. किंवा राजीनामा दिलेलं किंवा विश्वास गमावलेलं जर सरकार असेल, त्या सरकारच्या सरकारी सदस्यानं म्हणजेच कोणी मंत्र्यानं जर एखादं विधेयक मांडलं तरी सुद्धा राष्ट्रपती त्याच्यावरती नकार अधिकार वापरू शकतो. हा ऍब्सोल्यूट व्हीटो वापरू शकतो. पूर्ण नकार अधिकार. ओके. लक्षात ठेवा, मंत्र्यानं मांडलेल्या विधेयकाविरुद्ध राष्ट्रपती पूर्ण नकार अधिकार वापरू शकत नाही. पण जर ते राजीनामा दिलेलं मंत्रिमंडळ असेल किंवा विश्वास गमावलेलं मंत्रिमंडळ असेल तर मात्र त्यांच्या विधेयकाविरुद्ध राष्ट्रपती ऍब्सोल्यूट व्हीटो वापरू शकतो. ठीक आहे. सरकारी विधेयक संसदेद्वारे संमत होण्याआधी मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला तर. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, की मंत्रिमंडळानं एक विधेयक मांडलेलं आहे. ते राष्ट्रपतींकडे गेलं आणि मीनवाईल मंत्रिमंडळाने राजीनामा दिला किंवा त्यांच्या विरुद्ध अविश्वासदर्शक ठराव पास झाला. तर अशा कंडिशन मध्ये काय होतं तर राष्ट्रपती संबंधित विधेयकावरती काय करतो? ऍब्सोल्यूट व्हीटो वापरू शकतो. ओके. वापरतो तसं नाही पण वापरू शकतो. ठीक आहे. इथं काही दोन्ही कंडिशन नाहीत. इथं कुठल्याही विधेयकाविरुद्ध तो वापरू शकतो. ह्याला अपवाद फक्त सस्पेन्सिव्ह व्हीटोला एकच आहे. तो म्हणजे कुठला? आपलं जे मनी बिल आहे ते. ठीक आहे. अपवाद काय आहे बघा, ह्याला मनी बिल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कोणत्या विधेयकाविरुद्ध राष्ट्रपती प्रलंबनाचा नकार अधिकार वापरू शकत नाही, पॉकेट व्हीटो वापरू शकत नाही, तर घटना दुरुस्ती विधेयकाविरुद्ध. ओके. तर ही घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे बघा. 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. लक्षात ठेवा. ओके. इथं तर सस्पेन्सिव्ह व्हीटो तर आपण धनविधेयकासाठी वापरू शकत नाही, ही गोष्ट बघितली. पण घटना दुरुस्ती विधेयकाचं पॉकेट व्हीटो करू शकत नाही राष्ट्रपती किंवा त्याचं पॉकेट करू शकत नाही. तर ही गोष्ट 24व्या घटना दुरुस्ती 1971 नुसारच मांडलेली आहे. म्हणजेच काय? तर घटना दुरुस्ती विधेयकांना मंजुरी देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं. ओके. ते त्याला बाकी काहीच करू शकत नाही. सस्पेन्सिव्ह व्हीटो म्हणू शकत नाहीत, ऍब्सोल्यूट व्हीटो म्हणू शकत नाहीत. त्यांना फक्त मंजुरी द्यावी लागते. ठीक आहे. आपण आधी सुद्धा ही गोष्ट बघितलेली आहे. आता उदाहरण बघूया आपण. सस्पेन्सिव्ह व्हीटोचं पहिलं ऍब्सोल्यूट व्हीटोचं उदाहरण बघूया. पहिला ऍब्सोल्यूट व्हीटो कोणी वापरला असेल तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी वापरलेला आहे 1954 मध्ये. ओके. एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणजे पेप्सू अप्रोप्रिएशन बिल साठी वापरलेलं आहे, एवढंच त्याच्यामधली महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर 1991 मध्ये आर व्यंकटरमण यांनी सुद्धा हा ऍब्सोल्यूट व्हीटो वापरला होता. संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक 1991 साठी त्यांनी हा व्हीटो वापरलेला आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर सस्पेन्सिव्ह व्हेटोची तर बरीच उदाहरणं आहेत. इथं सस्पेन्सिव्ह व्हेटो म्हणजे राष्ट्रपतींनी परत पाठवलेलं विधेयकाचं उदाहरण आपल्याला इथे अवेलेबल नाहीये. ठीक आहे. मात्र पॉकेट व्हेटोचं पहिलं एक्झाम्पल तर बघितलं आपण तर ते 1986 ला घडलेलं आहे बघा. 1986 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी पहिल्यांदा पॉकेट व्हेटो वापरला होता. पोस्टल अमेंडमेंट बिलसाठी. ओके. पोस्टल अमेंडमेंट बिलसाठी वापरलेला आहे. तर या विधेयकाद्वारे मुद्रण स्वातंत्र्यावरती बंधनं घालण्यात आली होती. कुठल्या स्वातंत्र्यावर? मुद्रण स्वातंत्र्यावर. 1989 ला राष्ट्रपती आर व्यंकटरमण द्वारा विधेयक पुनर्विचारार्थ पाठवलं नंतर. ओके. पहिल्यांदा 1986 मध्ये काय केलं? ग्यानी झैल सिंग यांनी पोस्टल अमेंडमेंट बिल साठी काय केलेलं आहे? पॉकेट व्हेटो वापरला होता. आणि नंतर मग या विधेयकामुळे मुद्रण स्वातंत्र्यावर बंधनं घातली जाणार असल्यामुळं 1989 ला काय केलेलं आहे? राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी काय केलं? तर तेच विधेयक पुनर्विचारासाठी पाठवलं आणि नव्या राष्ट्रीय आघाडी सरकारने संबंधित विधेयक रद्द करून टाकलं. ठीक आहे. त्यामुळं त्या विधेयकाचा अंत झाला. म्हणजे बघा की पोस्टल अमेंडमेंट बिल वरती पहिल्यांदा पॉकेट व्हेटो नंतर सस्पेन्सिव्ह व्हेटो वापरलेला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. ओके. हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर अध्यादेश कुठल्या कंडिशन मध्ये काढला जातो ही गोष्ट आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कलम 123 मध्ये मेन्शन केलेला आहे. आणि राज्यपालांचा जो अधिकार आहे तर तो 213 मध्ये आहे. 123 आणि 213 म्हणजे 90 चा फरक आहे दोघांच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर कुठल्या कंडिशन मध्ये अध्यादेश काढू शकतो आपण? ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे अधिवेशन चालू नसताना किंवा दोन्ही सभागृहांपैकी एकाचंच अधिवेशन चालू आहे, एकाचं अधिवेशन बंद आहे. ओके. संसदेची 2 सभागृह आहेत बघा, लोकसभा आणि राज्यसभा. काही राज्यांमध्ये सुद्धा द्विगृही सभागृह आहे, विधानसभा आणि विधान परिषद. ओके. मग अध्यादेशाची सोय कशासाठी केलेली आहे? की जर संसदेचं अधिवेशन नसेल किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल, तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जर एखादा कायदा करण्याची गरज पडली, तर कायदा तर करू शकत नाही का तर पार्लमेंट सेशन मध्ये नाहीये. ओके. किंवा स्टेट असेंब्ली सेशन मध्ये नाहीये. तर अशा वेळी कायदा करण्याची गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना अनुक्रमे 123 आणि 213 च्या अंतर्गत अध्यादेश काढण्याचा अधिकार दिलेला आहे. ओके. मग बघा तातडीने कृती करण्याची जेव्हा राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना खात्री पटते, त्याच्यानंतरच ते दोघ जण काय करतात? अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपती संपूर्ण भारतासाठी किंवा भारतातल्या एखाद्या भागासाठी, राज्यपाल संपूर्ण राज्यासाठी किंवा राज्यातल्या एखाद्या भागासाठी अध्यादेश काढू शकतात. ओके. मग आता या अध्यादेशाची जी तरतूद आहे तर ती कुठल्या कायद्यामध्ये केलेली आहे? तर ती केलेली आहे 1861 च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये. ओके. कुठं? 1861 च्या काउन्सिल ऍक्ट. आता या अध्यादेशाचा जर आपण दर्जा बघितला, ओके, तर तो दर्जा जवळपास संसदेच्या कायद्या करण्याच्या अधिकाराला इक्विव्हॅलंट आहे.